खाऊन द्या, काही नव्हत. कोणाचा बैल सुटला त्यांनी काही खाल्लं म्हणून भांडण नका करू. खाऊन देईन जर काम तुला काही चावायला लागलं काय लगेच माझ्या वावरात करून आला. काय वावर येतो माझ्या वावरात करून आला. भांडण चिल्लर चिल्लर 2 पिढ्या झाल्यात बोलणारच एकामेकाला. साध्या साध्या गोष्टीनं आपल्यात भेद नका होऊन देऊ. सोडून द्या उद्यापासून. एकमेकाला आधार द्यायचं शिका. एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चालायचं शिका. लोकांना एवढंच पाहिजे, मराठी एक होऊ द्यायचे नाहीत. मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही. मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विषय संपला हे त्यांना माहिती. तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा मुलगा म्हणून, वैर कमी करा. आजूबाजूचा समाज मागे वळून बघा. एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय. आदर्श घ्यायचं शिका. आडमुठी भूमिका जरा बाजूला ठेवा. हे आरक्षण नसल्यामुळे पोरांचं वाटोळं व्हायला लागलं आणि या तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या उभं कुटुंब बर्बाद व्हायला लागलं. उद्यापासून व्यसन सोडा आणि वाद कमी करा. एकमेकाच्या मदतीला जा. आणि आता एवढा बदल झालाय सध्या, एकामेकाला ढकलेलं ना तरी म्हणतात नाही रे मुद्दाम नसन ढकलेलं. उठ उठ जर असं ढकलं ना मनाची मुद्दाम ढकल्यास हान त्याला हान. आता तसं नाही करत. खूप बदल झाला. त्यामुळे मला गर्व वाटतो माझ्या जातीचा, स्वाभिमान सुद्धा वाटतो. हो, खूप समाजानं बदल करून घेतला स्वतः. नाही तर पहिल्यांदा उशी काय झालं तो वाट्यावरच कमाला. तो वाटा का चावतो का? एक तर रोडावर टाकला ते टाकला बी. आता नाही करायची. सगळं सोडायचं. दारू सोडायची, वाद सोडायचे, मनाने बोलायचं. काल एक उदाहरण सांगू तुम्हाला. बांबेरी गाव आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल कारण करतो म्हणून बोलतो. 7-8-9 वर्षापासून एकमेकात बसत नव्हते. काल त्या गावाला एवढा आनंद, 2 जण 9 वर्षानंतर एकत्र बसले. गावाला प्रचंड आनंद झाला. याच्यापेक्षा मला तरी काय पाहिजे. आपलं वैर संपवायचं आपल्याला. चिल्लर कामावून झालेलं असतं. असं लय जाग्यावर झालं. एक कालचं उदाहरण होतं म्हणून सांगितलं. असं खूप जागेवर झाले की मी तुम्हाला जर उदाहरण द्यायचं ठरलं लिस्ट तर इतके की मराठ्यांनी वैर सोडून दिलं. कशा पायी करताय? काहीच कारण नाही. काहीच कारण नाही. मग कारण नाही आपल्याच माणसापासून आपण दूर का जायचं? काका पुतण्याला बोलायला, पुतण्या काकाला बोलायला, झालं काहीच नाही. राजकारणापायी तर अजिबात मतभेद होऊ द्यायचे नाही. राजकारणापायी तर नाहीच, अजिबात नाही. सावध व्हा इथून पुढे. जाता जाता तुम्हाला पुन्हा विनंती करतो, तुमच्या बळावर मी तिथं लढतोय. मी मरायला भेट नाही. तुमच्या ताकदीच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबळाची मला गरज आहे. तुम्ही मला माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. मी मरेपर्यंत मागे सरकणार नाही. फक्त तुम्ही साथ आणि आशीर्वाद ठेवा. काय मागत नाही तुम्हाला. तुम्हाला जाता जाता शब्द देतो, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा माझा जीव जरी गेला तरी 1 इंचही माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.